नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत. स्वतंत्रोत्तर भारतीय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेच्या घडणीसाठी बाबासाहेबांचे हे राजकीय विचार जे खऱ्या अर्थानं आधुनिक आहेत, हे विचार महत्त्वपूर्ण ठरतात. मागील काही भागांपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध विचार, त्यांच्या विचारांमधल्या महत्त्वपूर्ण संकल्पना जाणून घेतलेल्या आहेत. मागच्या भागात आपण बाबासाहेबांनी केलेले भारतीय जाती व्यवस्थेचं विश्लेषण, त्याची केलेली चिकित्सा याबद्दल माहिती घेत होतो. त्यामध्ये भारतीय जाती व्यवस्था, ह्या व्यवस्थेमध्ये असलेली मग विटाळाची संकल्पना काय आहेत, इथल्या जातीय व्यवस्थेची कारणं काय आहेत, त्या जातीय व्यवस्थेच्या अंतर्गत मग वाढीव स्त्री आणि पुरुषाचा प्रश्न कसा निर्माण होतो आणि जातीय व्यवस्थेने ही प्रश्न मग मार्गी लावण्यासाठी कोणत्या रूढी परंपरा निर्माण केल्या, याविषयी बाबासाहेबांनी दिलेलं जे स्पष्टीकरण होतं, त्यांनी त्याची केलेली जी मीमांसा होती, विश्लेषण होतं, त्याची आपण चर्चा केली. त्याचबरोबर मग भारतातील जातीय व्यवस्थेचं उगमासंबंधी देखील बाबासाहेबांचं विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरतं, तेही आपण बघितलं. आणि ह्या जातीय व्यवस्थेची वाढ कशी झाली, त्याचा प्रसार कसा झाला, याबद्दल देखील आपण चर्चा केली. साधारणतः आपण असं म्हटलो की बाबासाहेबांनी जे 4 वर्ण आणि त्या वर्णांचा जातीय व्यवस्थेशी आणि इथल्या परंपरांशी कसा संबंध आहेत, हे भाष्य त्यामध्ये आपल्याला केल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, यालाच लागून पुढचा एक जो भाग आहे तो म्हणजे व ह्या जातीय घडणीच्या संबंधी बाबासाहेबांनी जे मानसशास्त्रीय स्वरूपाचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं. त्याची आपण चर्चा करूया. आता जातीच्या संदर्भात भारतीय समाज व्यवस्थेतील जातीय व्यवस्था, ह्या जातीच्या संदर्भात चर्चा करत असताना बाबासाहेब पुढं असं म्हणतात की जातीचे पोट विभाग हे स्वयंमर्यादित किंवा अंतर्गत विवाह करणारे वर्ग किंवा विभाग का बनले, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ब्राह्मण हे होय. आणि म्हणून असे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देतात तेव्हा त्याचं स्पष्टीकरण त्यांनी असं दिलेलं आहे की ते असं म्हणतात की अंतर्गत विवाह किंवा प्रवेशबंदी ही हिंदू समाजात एक टूम होती आणि ही टूम ब्राह्मण जातीतून सुरू झाल्यामुळे सर्व जे अब्राह्मण होते, या अब्राह्मण पोट विभागांनी अंतःकरणपूर्वक तिचं अनुकरण केलं. कारण ब्राह्मण समाजाला सामाजिक दर्जा जर बघितला तर तो वरिष्ठ दर्जा होता आणि म्हणून त्या समाजामध्ये ही परंपरा जेव्हा निर्माण झाली तेव्हा साहजिकच त्याचं अनुकरण इतर अब्राह्मण ज्या जाती होत्या त्यांनीसुद्धा ते सुरू केलेलं दिसतं, असं बाबासाहेब सांगतात. आणि म्हणून जातीचे हे जे पोट विभाग आहेत हे अंतर्गत विवाहाची रूढी पाळणाऱ्या जातीत रूपांतरित होत गेले आणि हा अनुकरणाचा संसर्ग सर्वच पोट विभागांना झाला आणि तेच पुढे जातीच्या स्वरूपात निर्माण झाले. अनुकरणाची प्रवृत्ती मानवी मनात खोलवर रुजलेली असून भारतीय समाजातील जातीच्या घडणीला ती कारणीभूत आहेत, असं बाबासाहेब सांगतात. याचबरोबर वॉल्टर बॅगहॉट हा विचारवंत असं म्हणतो की अनुकरणाची प्रवृत्ती ही ऐच्छिक किंवा जाणीवपूर्वक असते, असं आपण मुळीच समजता कामा नये. कारण याउलट तिची बैठक मुख्यतः मनाच्या अत्यंत सुप्त भागात असते आणि या सुप्त मनातील भावनांची जाणीव प्रत्यक्ष कार्य होईपर्यंत प्रकट मनाला होत नाही. इतकेच नव्हे तर आधी जाणीव होण्याच्या दृष्टीने
या ज्या भावना असतात, या भावना इतक्या गूढ असतात की कार्य होत असतानासुद्धा त्या जाणवत नाही. आपल्या स्वभावातील अनुकरण प्रियतेचा मुख्य आधार म्हणजे आपल्या श्रद्धा होय. आणि काही गोष्टींबद्दल आपल्या मनात अनुकूल पूर्वग्रह आणि काहींबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असतात. आता याची कारणे आपल्या स्वभावाच्या गूढ भागातच असतात. परंतु श्रद्धाजन्य अनुकरण वृत्तीबद्दल शंकाच असू शकत नाही असं बाबासाहेब सांगतात. आणि म्हणूनच अनुकरणाद्वारे जातीची ही जी घडण आहे, या घडणीला आवश्यक असणारी जी परिस्थिती होती, ती परिस्थिती हिंदू समाजात अस्तित्वात होती. म्हणजे काय तर अनुकरणासाठी एक म्हणजे ज्यांचं अनुकरण करावायचं आहे त्यांना समाजात मानाचं स्थान असलं पाहिजे, जे ब्राह्मण समाजाला मानाचं स्थान होतं. आणि दुसरं, त्या समाजातील लोकांचे परस्पर संबंध विभिन्न आणि नित्य असले पाहिजेत, अशी परिस्थिती असावी लागते. आणि ती परिस्थिती मुळात भारतात उपलब्ध होती आणि आहे, हा निष्कर्ष बाबासाहेब काढतात. आणि म्हणून ब्राह्मण वर्गाला समाजात मानाचं स्थान आहे, कारण तो भूदेव आहेत, जमिनीवरचा देव मानलं गेले ब्राह्मण समाजाला. आणि त्यामुळे एखादी प्रथा सुरू करतो आणि बाकीच्यांनीही तसंच वर्तन करण्याला ते भाग पडत जातात. त्यांचा समाजातील अधिकार हा निसंशय असून तोच आशीर्वाद आणि कल्याणाचा मुख्य स्रोत आहे. त्याचबरोबर मनुष्य स्वभावही अतिशय दुर्बल असून एखादा तत्ववेत्ता असो की एखादा शूद्र मोलकरीण, ते दोघंही संधी जेव्हा मिळतात तेव्हा ते अनुकरणाला बळी पडतच असतात. हे दोन कारणं बाबासाहेब सांगतात. म्हणजे ब्राह्मण जर भूदेव आहे तर मग त्यांचं अनुकरण करण्यातच आपलं कल्याण आहे, तोच त्यांचा आशीर्वाद असतो, ही एक बाब झाली. आणि दुसरं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोणतीही व्यक्ती बघा, ती अगदी एखादा विचारवंत तत्ववेत्ता असू द्या किंवा साधी रस्त्यावरची व्यक्ती असू द्या, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ती अनुकरणाला बळी पडते. कारण अनुकरण सोपं असतं ना, आणि तर स्वयं संशोधन हे कठीण असल्यामुळं याशिवाय दुसरं काही घडूच शकत नाही. हा भारतीय सामाजिक व्यवस्थेपुढे त्या काळात हा एक मार्ग, पर्याय त्यामुळे होता. आणि म्हणून जातीची घडण कशी घडत जाते तर त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी दिलेले हे जे विश्लेषण आहेत हे अत्यंत मार्मिक आहेत. अत्यंत त्याला शास्त्रीय, मानसशास्त्रीय आधार बाबासाहेबांनी देऊन तो स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. मग जातीच्या घडणीची प्रक्रिया दोन प्रकारची, एक म्हणजे यांत्रिक प्रकारे घडत असते आणि दुसरी जी असते, मग ही घडणारी ही जी प्रक्रिया आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जात कधीच एकवचनी रूपात नसते, तर जात नेहमीच अनेक वचनी रूपातच अस्तित्वात असते. आता याचा अर्थ ब्राह्मण वर्गाने स्वतःला जातीचं रूप देत असताना परिणामी अब्राह्मणांची एक जात निर्माण केली जाते. म्हणजे जेव्हा एखादी जात स्वतःला जातीच्या रूपात जेव्हा ती निर्माण करते तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी होती, म्हणजे याचा अर्थ त्यांच्यापेक्षा दुसरे वेगळे आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जात ही एक वचनी नसते. जेव्हा एक जात निर्माण होते तेव्हा ती अनेक वचनामध्ये दुसऱ्या पण निर्माण करत असते. आणि त्याचं उत्तम उदाहरण बाबासाहेब असं सांगतात की ब्राह्मण वर्गाने स्वतःला जेव्हा जातीचं रूप दिलं तेव्हा साहजिकच त्याच्या व्यतिरिक्त जे होते ते अब्राह्मण म्हणून एक जात निर्माण झाली, वेगळी, ब्राह्मणांपेक्षा वेगळी. आता याच्या स्पष्टीकरणासाठी हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन किंवा पारशी हे जे धर्मगट आहेत या धर्मगटांचा विचार करता पहिल्या 4 धर्मातील म्हणजे हिंदू, मुसलमान, ज्यू आणि ख्रिश्चन ह्या लोकांनी आपल्या वर्गाची दारं बंद केल्यास पारशी समाजाने स्वतःला मर्यादा घालून घेतली नसली तरीही आपोआपच ते वेगळे इतरांपेक्षा बंदिस्त वर्ग बनू शकतात. हे उत्तम उदाहरण त्याच्यामध्ये देता येतं.
अशा जातीय व्यवस्थेच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक नियमांना धोका निर्माण करणारी कोणतीही नवी प्रथा या जाती निर्माण होऊ देत नाही. जातीचे नियम भंग किंवा नष्ट करण्याचे धाडस दाखवणाऱ्या माणसाला, पापी माणसासाठी जात दया माया दाखवत नाही, अजिबात दाखवत नाही, आणि म्हणून जातीतून बहिष्कृत करण्याचा मार्ग स्वीकारला जातो. जो जातीचे नियम पाळणार नाही किंवा तो नियम भंग करेल, नष्ट करेल, मग अशाला पापी समजून त्याला जातीतून बहिष्कृत केलं जातं. याचा परिणाम म्हणून जाती बहिष्कृताची एक नवी जात निर्माण होते. बहिष्कृत केलेल्यांची एक स्वतंत्र वेगळी जात तयार होते. आणि या उलट जाती बहिष्कृत लोकांना दुसरी जात सदस्य करून घेण्यास तयार असल्यास ते सदस्यत्व स्वीकारण्यास तयार असतात. परंतु जाती याद्वारे बंध असणाऱ्या संस्था असून त्यांचे परस्परात जाणीवपूर्वक संगनमत असतं आणि त्यामुळे बहिष्कृतांना नवी जात बनवणं हे आपोआप त्यामधनं भाग पडतं. बघा, बाबासाहेबांनी हा जो विचार मांडलेला आहे की जातीय व्यवस्था कशी स्वतःची दारं बंद करते, जातीचे नियम मोडणाऱ्यांना कशी ती जातीच्या बाहेर वेगळं करते आणि इतर जातीसुद्धा त्याला स्वीकारत नाही, म्हणजे याचा अर्थ बहिष्कृतांची सुद्धा एक जात निर्माण आपोआप त्याच्यातनं होते. याचा परिणाम असा होतो की नवनवीन वर्ग, जातीच्या चौकटीला आव्हान देणारे कोणत्याही पायावर निर्माण झालेले वर्ग यांत्रिक प्रक्रियेने सतत जातीमध्ये रूपांतरित होत जात असतात. जात ही श्रद्धेवर आधारलेली असते, पण जात या संस्थेचा आधार म्हणून श्रद्धा उदयास येण्यापूर्वीच तिला बळकटी आणण्याची व तिला सतत चालू ठेवण्याची आवश्यकता असते. आणि त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील 4 बाबींची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. तर त्या 4 बाबी कोणत्या आहेत? त्यामध्ये पहिली बाब अशी आहे की हिंदू समाजाची रचना संयुक्त स्वरूपाची असली तरीही, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हिंदू समाजाची रचना संयुक्त स्वरूपाची असली तरीही तेथे गंभीर स्वरूपाचे सांस्कृतिक ऐक्य असतं. दुसरं म्हणजे जात ही एका मोठ्या सांस्कृतिक ऐक्य असलेल्या समाजाचा एक अंशात्मक तुकडा आहे. 3, जातीची सुरुवात करणारी पहिली एक जात ही त्यामध्ये असते. 4, अनुकरणाच्या व बहिष्काराच्या माध्यमाद्वारे वर्गाचे रूपांतर जातीमध्ये केलं जातं. अशा या जातीच्या सर्वसमावेशक विषयाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित विचारवंतांकडून केलेली मांडणी आणि निसटलेले जे मुद्दे होते, या मुद्द्यांचा उहापोह करून त्यांनी आपले जातीयविषयक विचार मांडलेले दिसून येतात. आता इथपर्यंत बाबासाहेबांनी जातीय व्यवस्थेची केलेले विश्लेषण, त्याची केलेली चिकित्सा, त्यातले जे बारकावे राहून गेले होते त्या बारकाव्यांवर टाकलेला प्रकाश, या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करता येते. मग याच्या पुढे जाऊन ह्या जातीय व्यवस्थेचे दुष्परिणामही त्यातनं लक्षात येतात. आणि मग ह्या जातीय व्यवस्थेचं निर्मूलन कसं करायचं याबद्दल बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण विचार मांडलेले दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जातीभेद ही हिंदू समाजासमोरील एक समस्या आहे, हे मानायलाच अजून हिंदू लोक तयार होत नाही. हिंदूंची जीवनविषयक दृष्टी या ग्रंथामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार हृदयास भिडणारे आहेत. त्यांच्या विचारांचा आधार घेऊन हिंदू समाजात जगणं म्हणजे जगण्यास लायक असणं असं मत निर्माण होऊ शकतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते एखादा समाज जगतो की मरतो हा मूलभूत प्रश्न महत्त्वाचा असून जगण्याच्या अनेक तऱ्हा असतात आणि त्यामुळे नुसतेच जगणे व मनाने जगणे यात फरक आहे. कोणत्याही हिंदूने काळाच्या ओघात जिवंत राहिलो या कल्पनेत समाधान मानणं खरं तर हे मूर्खपणाचं आहे, ते योग्य नाही आहेत. कारण ते सतत पराभूताचं जीवन जगत आलेले आहे आणि त्यामध्ये अधोगती मात्र कायमस्वरूपीची त्यांची होत गेलेली आहे.
मग जोपर्यंत भारतातील सामाजिक घडण बदलणार नाही, तोपर्यंत कोणतीही सुधारणा घडवून आणणं इथं असंभव आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. ते असं म्हणतात की जातीच्या आधारावर कोणतीही इमारत उभा करता येणार नाही. तुम्ही राष्ट्र निर्माण करू शकत नाही. इतकेच काय, पण चारित्र्य संपन्न पिढीसुद्धा तुम्ही तयार करू शकत नाही. तुम्ही जातीच्या आधारावर काहीही करायला जाल तर ते कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्ताच्या सामाजिक जीवनामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये ह्याच गोष्टी घडतात नेमक्या. जिथे जिथे जात येते, बाबासाहेब म्हणतात की भारतीय सामाजिक घडण बदलल्याशिवाय ह्या देशात कोणतीच सुधारणा घडू शकत नाही. आणि मग आपल्याकडे होतं काय की प्रत्येक गोष्टीमध्ये जातीच्या आधारावर राजकारण, जातीच्या आधारावर समाजकारण, जातीच्या आधारावर राजकारण, अर्थकारण. आणि बाबासाहेब असं म्हणतात की मग ह्या जातीच्या गोष्टींवर तुम्हाला राष्ट्र उभा करता येणार नाही. राष्ट्राची कोणती एखादी साधी इमारत उभी करता येणार नाही. साधी अगदी चारित्र्य संपन्न पिढीसुद्धा तुम्हाला निर्माण करता येणार नाही. आणि जर ते करण्याचा प्रयत्न केला तर ते कोसळून पडेल. आजच्या समाजात तेच घडतं की जातीच्या आधारावर इतक्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे सामाजिक ऐक्य जे असतं, सामाजिक प्रश्न जे असतात ते निर्माण होतात, ऐक्याला धोका येतो. आणि म्हणून आज महिलांच्या, मुलींच्या किंवा शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, असंख्य लोकांचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे, हे प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेले आपल्याला दिसतात. मग बाबासाहेबांनी त्याच्यावर उपाय सांगितलेले. ते असं म्हणतात की सहभोजन आणि आंतरजातीय विवाह हे 2 महत्त्वपूर्ण उपाय बाबासाहेब सांगतात. जातींमध्ये सहभोजनाची सुरुवात करून जातीभेद नष्ट करण्याची योजना त्यांनी मांडली. पण बाबासाहेबांच्या मते ही योजना अपरिपक्व आहे. कारण अशा अनेक जाती आहेत ज्यांच्यामध्ये सहभोजन सुरू आहे, पण जातीय वृत्ती किंवा जातीय भावना मुळीच नष्ट झालेली नाही आहेत. हा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनात प्रत्ययास येतो. आणि तेच बाबासाहेब सांगतात. आज एका बेंचवर बसणारे, एका टेबलवर बसणारे अनेक लोक भेटतील, पण म्हणून त्यांच्यातून जातीय भावना कमी होत नाही. मग जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हाच एक जालीम असा उपाय आहे, असं बाबासाहेबांचं मत होतं. रक्तमिश्रण या एकमेव औषधानेच हिंदू समाजात बंधुभाव निर्माण होऊ शकतो आणि जातीने निर्माण केलेली जी फुटीरतेची भावना आहे ती भावना नष्ट होऊ शकते. अहिंदू समाजापेक्षा हिंदूंच्या सामाजिक जीवनात आंतरजातीय विवाह सर्वाधिक महत्त्व आहे. कारण तोच समाज मुळात विभागलेला असल्यानं त्यांच्यात एकसंघ निर्मितीसाठी आंतरजातीय विवाह ही प्राथमिक गरज आहे. पण आंतरजातीय भोजन व विवाह या कल्पना जात नष्ट करण्याच्या कामी प्रभावी ठरत नाही किंवा हिंदू त्यांचं अनुसरण करत नाही. कारण हिंदूंनी उराशी बाळगलेल्या आणि पवित्र समजल्या गेलेल्या ज्या श्रद्धा आहेत, ज्या कल्पना आहेत, ज्या समजुती आहेत, त्या समजुती ह्या तत्वाशी विसंगत ठरतात. म्हणजे आज अगदी शासनानं आंतरजातीय विवाहाला कायद्याने परवानगी दिली, मान्यता दिली, सगळ्या गोष्टी असतानाही प्रत्येक जाती व्यवस्थेमध्ये बहुतांश लोक हे जाती अंतर्गतच विवाहाला प्राधान्य देतात. अगदी नगण्य लोक असतात की मग जर प्रेम विवाह असेल तर तेव्हा तो जातीबाहेर विवाह होऊ शकतो, पण ते प्रमाण अत्यंत थोडं आहे. आणि म्हणून जातीभेद नष्ट करायचा असेल तर ही कल्पना बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण सांगितलेली आपल्याला दिसून येते. जात ही काही भीतीप्रमाणे भौतिक बंधन नाही की ज्यामुळे तिला भौतिक वस्तूप्रमाणे तोडफोड करून ती झुगारून देता येऊ शकते. म्हणजे जसं जर्मनीमध्ये भिंत घातलेली होती आणि त्या भिंतीला नष्ट केलं म्हणजे दोन्ही जर्मनी एकत्र झाल्या, तसं आपल्याकडे जात नाही. ही काय अशी भौतिक वस्तू नाही आहेत की ती तोडून टाकली, झुगारून दिली तर ती व्यवस्था नष्ट होईल. मुळात जाती विनाश म्हणजे भौतिक बंधनांची विनाश असं म्हणता येत नाही. तर जात ही एक मनाची अवस्था असते, मानसिक अवस्था असते, ती वृत्ती असते. जाती विच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन होय.
आणि म्हणून जातीतील परस्पर संबंध मानवाप्रती माणुसकी शून्य व्यवहार करण्या इतपत खालच्या थरास गेलेले असताना बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून हिंदू जातीभेद पाळत नाहीत, तर ते अतिशय धर्मपरायण असल्यामुळेच जातीभेद पाळतात. म्हणजेच लोकांच्या मनात जातीय वृत्ती रुजवणारा धर्मच याला जबाबदार आहे. आणि त्यामुळे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास शिकवणारी धर्मशास्त्र आहेत. आणि त्यामुळे लोकांची धर्मशास्त्र प्रामाण्यावरील श्रद्धा प्रथम नष्ट करणं हाच खरा उपाय आहेत, असं मार्मिक असं विश्लेषण बाबासाहेबांनी त्याच्यावर दिलेलं आपल्याला दिसून येतं. लोक जात पाळतात यात लोकांचा दोष नाही आहे, बाबासाहेब असं म्हणतात. तर जात पाळायला लावणारी जे धर्मशास्त्र आहेत ते याचे खरे दोषी आहेत आणि म्हणून ते नष्ट करणं इथे गरजेचं ठरतं. धर्मशास्त्र प्रामाण्यास स्वतः विरोध करायचा नाही, लोकांना धर्मशास्त्रांनी दिलेल्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा आपणच म्हणजे त्यांच्या समाजसुधारकांनी लोकांच्या वर्तनाला अमानुष, अविवेकी, भावनात्मक अशा प्रकारे त्याच्यावर टीका करायची. हा जो समाज सुधारणेचा विपरीत मार्ग आहेत असं बाबासाहेब म्हणतात. त्याला बाबासाहेब विपरीत म्हणजे समाज सुधारक करणारेच लोकांना धर्मावरती विश्वास ठेवायला, ते स्वीकारायला भाग पाडतात आणि दुसऱ्या बाजूला पुन्हाच लोकांना त्यांच्या वर्तनाला अमानुष, अविवेकी, भावनात्मक अशी टीका करतात. बाबासाहेब म्हणतात की हा विपरीत मार्ग म्हटला पाहिजेत. म्हणून समाज सुधारणेसाठी लोकांच्या वागणुकीत बदल झाले पाहिजेत. लोकांची वागणूक ज्या धर्मशास्त्रावर आधारित आहे त्या धर्मशास्त्रावरील लोकांचा विश्वास उडाल्या वाचून त्यांच्या वागणुकीत बदल होणार नाही. धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री पुरुषास मुक्त करून त्यांच्या मनावरील दूषित असे जे संस्कार घडलेले आहेत ते नष्ट केल्यास ते आपोआपच सहभोजन करायला सुरुवात करतील, आंतरजातीय विवाह करायला सुरुवात करतील. त्याचबरोबर धर्मशास्त्रांचा सत्य अर्थ हा वेगळा आहे. धर्मशास्त्र वाईट आहेत असं नाही, पण त्यातले जो सत्याचा अर्थ आहे तो वेगळा आहे. आणि समाजातील काही धुरीणांनी त्यांच्या स्वार्थासाठी नंतर त्याला चिटकवलेले अर्थ हे वेगळे आहेत आणि तेच वेगवेगळ्या रूढींच्या, प्रथांच्या माध्यमातून लोकांच्या मनोवृत्तीवर प्रभाव गाजवत असतात. धर्मशास्त्राचा खरा सत्याचा अर्थ हा वेगळा आहे. लोक त्याचा चुकीचा अर्थ लावत असतात. युक्तिवाद धर्मशास्त्राच्या रक्षणासाठी केला जातो, पण याला महत्त्व नाही बाबासाहेब म्हणतात, तर धर्मशास्त्रांचा लोक काय अर्थ लावतात हे महत्त्वाचं आहे. यासाठी धर्मशास्त्र प्रामाण्य धुडकावण्याबाबत भगवान बुद्धांनी आणि गुरु नानकांनी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. हिंदूंना निर्भीडपणे सांगितलं पाहिजे की ही जी सारी विषमतेची जी बीजं आहेत, ही जी कीड आहेत, ती हिंदू धर्माने जातीभेद पवित्र आहे अशी जी भावना लोकमानसात पसरवलेली त्या भावनेमध्येच असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हिंदू लोक सामाजिक व्यवस्था पवित्र मानतात, जातींना दैवी आधार आहेत, म्हणून जातींना चिकटलेले पावित्र्य ते आधी दैविक उपपत्ती प्रथम नष्ट करायला पाहिजेत. म्हणजे वेद, धर्मशास्त्र यांचं आधिपत्य प्रथम उद्ध्वस्त करायला पाहिजेत, तरच जात व्यवस्था नष्ट होईल. या प्रामाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ठाम असल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि मग तिथून पुढे बाबासाहेबांनी केलेलं धर्मशास्त्राचं किंवा धर्माचं केलेलं विश्लेषण, धम्माचं केलेलं विश्लेषण, ह्या संकल्पना, मग धर्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय आणि धर्माची नैतिकता काय असते, खरा धर्म काय असतो, हे बाबासाहेबांनी त्याच्या पुढे आपल्याला मांडलेली महत्त्वपूर्ण संकल्पना, विचार आपल्याला सांगता येतो. इथपर्यंत आपण बाबासाहेबांचे जातीय व्यवस्थेविषयीचे जे विश्लेषण होतं, जी चिकित्सा होती आणि जातीय व्यवस्थेचे दुष्परिणाम आणि त्यावरचे उपाय बाबासाहेबांनी सांगितलेले दिसून येतं. खरं तर बाबासाहेबांचे धर्मविषयक जी संकल्पना आहेत ती देखील महत्त्वपूर्ण ठरते, पण आपल्याला अभ्यासक्रमात नाही आहेत. पण तुम्हाला जिथे कुठे संदर्भ ग्रंथ, संदर्भ पुस्तकातून मिळेल तिथे विद्यार्थ्यांनी नक्कीच ती वाचावी. त्यातून खऱ्या धर्माचा बोध, धर्मामधल्या असलेल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरांची
आपल्याला माहिती, त्याचं आकलन व्हायला अधिक मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांपासून आपण मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत बाबासाहेबांचे त्यांचा अल्पपरिचय जाणून घेतला, त्यांची लोकशाहीची कल्पना, त्यांचे समाजवादाचे विचार, बाबासाहेबांचे शासन राज्यव्यवस्थेविषयक असणारे विचार, व्यक्ती स्वातंत्र्यविषयक असणारे विचार, राज्यसंस्थेच्या मर्यादा काय आहेत ते जाणून घेतलं. त्याचबरोबर बाबासाहेबांचे जातीय व्यवस्थेविषयक असलेले विचार, ह्या विविध संकल्पना आणि जे खऱ्या अर्थानं भारतातील आधुनिक भारतासाठी, त्या भारतातल्या सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थांसाठी हे विचार मोलाचे आहेत, खऱ्या अर्थाने हे विचार आधुनिक आहेत असं आपल्याला सांगता येईल. इथपर्यंत आपण ह्या विषयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार हे प्रकरण इथे आपण पूर्ण करत आहोत. पुढे आपलं एकच प्रकरण बाकी आहेत, त्याची आपण चर्चा पुढील भागांपासून त्यामध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.